ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। ईडीने अशोक खरातच्या बँक खात्यातील 2.5 कोटींची रक्कम गोठवलेली आहे। तर अशोक खरातची मर्सिडीज बेन्झ कार सुद्धा ईडीने जप्त केलेली आहे। अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटलेली आहे। ईडीकडून नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यामध्ये मिळून एकूण 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। राज्यभरातील 51 मालमत्तांवर ईडीची नजर आहे। 212 जमीन तपासाच्या फेऱ्यामध्ये आहेत। तर लैंगिक अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार आणि नरबळीच्या आरोपांनी आधीच वेढलेल्या खरात प्रकरणात आता मनी लॉन्ड्रिंगच्या दिशेनं मोठं वळण घेतलेलं आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण किरण यांच्याशी बोलूया। किरण, हे प्रकरण समोर आल्यापासून रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत आणि रोज या प्रकरणाची व्याप्ती वाढत जाते। किरण, सुरुवातीच्या काळामध्ये लैंगिक अत्याचार, त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार आणि नरबळीच्या आरोपांनी अशोक खरात आधीच अडकलेला होता आणि आता त्यात मनी लॉन्ड्रिंगच्या दिशेने हे प्रकरण जाताना दिसतंय। यामध्ये काल दिवसभरामध्ये जवळपास 11 ठिकाणी एकाच वेळी आयकर विभाग आणि ईडीनं छापे टाकलेले होते आणि त्या छापांमधून जवळपास 17 तास हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, ज्यामध्ये अशोक खरातचं राहतं घर असेल किंवा त्याच्या निकटवर्ती असलेले अनेक ठिकाणी असलेले भागीदार असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी झाली। यामध्ये ज्या ठिकाणी अशोक खरातनं बँक खाती उघडलेली होती त्या ठिकाणी देखील ईडीने छापेमारी केली। त्याचा मिरगाव या ठिकाणी असलेलं जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी देखील छापेमारी केली आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत असताना त्या अनेकांची 11 तासांपेक्षा अधिक चौकशी देखील करण्यात आलेली आहे। यामध्ये 51 मालमत्तांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। 85 हेक्टर जमीन देखील या दरम्यान तपासली गेलेली आहे। महत्वाची बाब म्हणजे अशोक खरात याची 1.5 कोटींची असलेली आलिशान कार जप्त करण्यात आलेली आहे। काल रात्रीच्या वेळेला तिला टायर लॉक करण्यात आलेलं होतं। याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी जे 1800हून अधिक संपर्क क्रमांक दिलेले आहेत त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे। त्यांची देखील या निमित्तानं ईडीच्या माध्यमातून आणि आयकर विभागाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरात हा एकटाच अडचणीत येत नाहीये, तर खरात सोबत असलेले भागीदार, त्याच्याशी संबंधित असलेले अनेक त्याचे सहकारी आणि राजकीय नेते देखील या निमित्तानं गोत्यात येणार आहेत। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अशोक खरात प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीकडून 12 तास चौकशी झाली आहे। अशोक खरातच्या 100 खात्यांबाबत ईडीकडून झाडाझडती करण्यात आली। समता पतसंस्थेतील तब्बल 100 खात्यांमध्ये वारसदार नॉमिनी म्हणून अशोक खरातचं नाव असल्याची बाब समोर आली होती। तर यातून 60 कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचं चौकशीतून समोर आल्यानं ईडीचं पथक काल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पतसंस्थेमध्ये ठाण मांडून होतं। बनावट खातं प्रकरणामध्ये दिनेश परब यांनी राहता पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात आणि समता पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल केला। दस्तऐवजांची छाननी, व्यवहारांची तपासणी आणि आर्थिक देवाणघेवाणीचा मागोवा घेतला जातोय आणि या गुन्ह्यानंतर तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या असून आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा अँगल समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या भोंदू खरातच्या निकटवर्तीयांची सुद्धा चौकशी आता सुरू झाली आहे। नाशिकच्या ओझरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीकडून झाडाझडती करण्यात आली। खरात संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीनं छापा टाकलेला आहे। नाशिक शहरासह ग्रामीण भागात असलेल्या भोंदू अशोक खरातच्या जमिनीच्या संदर्भातील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीचं पथक हे ओझरमध्ये दाखल झालं।